स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्यधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 3. माझ्या मायदेशात राहून मी जर कार्य करू लागलो तर लोक मला एक प्रवचनकार म्हणतील. म्हणू देत. पण मी इथेच राहीन, गावं उठवीन, माणसं तयार करीन, माणसातलं सुप्त चैतन्य जागृत करीन. गीतेचं तत्त्वज्ञान जर इतकं तेजस्वी आहे तर माझ्या बांधवांचे चेहरे असे निस्तेज का? मी त्यांना गीतेचा प्रकाश दाखवीन. माझ्या परमप्रिय देशातल्या माणसांची आज काय अवस्था झालेली आहे. माझा माणूस दिशाहीन बनलेला आहे, भरकटलेला आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर त्याच्या डोळ्यांसमोर कसलंही उद्दिष्ट राहिलेलं नाही. तो आत्मविस्मृत बनला आहे. माझ्या सनातन उज्ज्वल वैदिक परंपरेची त्याला विस्मृती होत चालली आहे. एवढंच नव्हे तर त्या परंपरेचा सूक्ष्म अर्थ जाणून न घेता तो आपल्याच प्राचीन वाङ्मयावर टीकास्त्र सोडू लागला आहे. दुष्ट चालीरीती आणि भ्रष्ट कर्मकांड यांच्यात तो पुरता गुरफटला आहे. जातीभेदाचं भूत तर त्याच्या मानगुटीवर बसलेलं आहे. ते भूत काही केल्या त्याच्या मानगुटीवरून उतरत नाही. ते उतरवण्याची कुणाला इच्छा नाही. माझा हरिजन बांधव अजून गावकुसाबाहेर पिचत पडला आहे. कुणी ठेवलं आहे त्याला तिथे आणि कशासाठी? त्याचं सारं जीवनच मृतवत बनलेलं आहे. जिवंत असून मेल्यासारखं. बिचारे जिवंतपणीच नरक यातना भोगत आहेत. या मातीवर सर्वांचा समान हक्क असताना त्यांना काहीसुद्धा करता येत नाही. आणि किती दिनवाणे होऊन आले आहेत बघा. हा रघोबा कसा खेकसतोय त्यांच्या अंगावर. त्यांच्या डोळ्यांसमोर एकदम रोह्यातला रघोबा दिसायला लागला. कुठल्या तरी मंगल कार्याच्या जेवणावेळी उठल्यानंतर दाराशी आलेल्या हरिजनांच्या अंगावर उष्ट्या पत्रावळी फेकणारा. त्या उष्ट्या पत्रावळीतील शीत वेचण्यासाठी सुद्धा त्या काळात हरिजनांमध्ये घेमारी व्हायची. त्या धांदलीत भुकेलेल्या श्वानांप्रमाणे लाचार होऊन ते माणूस नावाचे प्राणी परस्परात झुंजायचे. ते दृश्य खरोखरच केविलवाणं असायचं. पण रघोबा त्यांच्या अंगावर खेकसायचा. ए पायरी चढू नका, पायरी चढू नका, खाली व्हा, असं म्हणून पुन्हा उष्ट्या पत्रावळी त्यांच्या अंगावर भिरकावून द्यायचा. जणू त्या रघोबाला उद्देशून पांडुरंग शास्त्री मनातल्या मनात म्हणू लागले, नको रे रघोबा असा ओरडूस. अरे ती देखील माणसंच आहेत. ज्यानं तुला घडवलं त्यानंच त्यांनाही घडवलंय. मग भेद कुठे आला रे? या विश्वात फक्त परमेश्वरच उपकार करू शकतो, दुसरं कोणीही नाही. मग तू उपकाराच्या भावनेनं त्यांना कशाला उष्ट अन्न देतोस? द्यायचंच असेल तर त्यांना सर्वांच्या आधी दे. त्यांच्या दीनवाण्या अवस्थेकडे बघून तरी तुझं अंतःकरण द्रवत कसं नाही? काय अवस्था केली आहे रे यांची समाजानं. कुत्र्या मांजऱ्यांचं जीणंसुद्धा यांच्यापेक्षा चांगलं. काय चाललंय माझ्या मातृभूमीत? माझ्या भरतभूमीला हेच चित्र अपेक्षित होतं का? अरे एक वेळ त्यांना काही नाही दिलं तरी चालेल, पण उष्ट देऊ नका. द्यायचंच झालं तर त्यांना प्रेम द्या. त्याचसाठी ते बिचारे भुकेलेले आहेत. मी भागवीन त्यांची भूक. मी देईन त्यांना प्रेम. आज ते दुःखाच्या खाईत पिचत पडलेले आहेत. मी त्यांना प्रेमाचा हात देईन. माझ्या देशात राहून मी ते काम करीन. माझ्या मातृभूमीतील तमाम दुःखितांना आणि पीडितांना मी हात देऊन त्यांची अस्मिता जागृत करीन. एवढंच नाही तर त्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखवीन. या प्रभू कार्यालाच मी वाहून घेईन. त्यासाठी हवे तेवढे कष्ट उपसीन. मात्र कुणाची मी मदत घेणार नाही, कुणापुढे हात पसरणार नाही. एवढं मोठं कार्य करायचं तर द्रव्यही तेवढंच लागेल, पण भगवंत पाहून घेईल. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. माझं कार्य जर खरं असेल आणि ते जर ईश्वरार्पण बुद्धीनं केलेलं असेल तर त्यासाठी तो भगवंत कधीही काहीही कमी पडू देणार नाही. गीतेतलं ते वचन कदापि असत्य ठरणार नाही. अखेर या कार्यात मी केवळ माध्यम आहे. ईश्वराचंच ते कार्य आहे. माणसानंच स्वतःचा उद्धार करायचा आहे. त्यासाठी माणसांनीच माणसाची सोबत करायची आहे. संबंध बांधायचे आहेत. त्या योगेश्वर श्रीकृष्णानं हेच सांगितलं आहे. दिव्यानं दिवा लावला तर अखिल विश्व दीपमय होऊन जाईल. नाही जाणार मी अमेरिकेत. नाही जाणार.
अमेरिकेला जायचं नाही असा निर्धार जेव्हा त्यांच्या मनात स्थिरावला तेव्हा त्यांचं मन शांतदांत होऊन गेलं. एव्हाना रात्र बरीच पुढे सरकली होती. सांताक्रूझवर त्यांचं विमान उतरत होतं. खाली विद्युत दीपांच्या झगमगाटानं मुंबईचा सारा परिसर झळाळला होता. त्या झळाळीत त्यांना झोपडपट्टीचा लांब लचक परिसर दिसायला लागला. आपला देशबांधवच आपल्याला बंधुत्वाच्या नात्यानं हाक मारत आहे असा स्पष्ट भास त्यांना होऊ लागला. त्यांना एकदम रोह्याची आठवण आली. त्या विचारानं पांडुरंग शास्त्रींच्या नेत्रांसमोर तो पुण्य पावन परिसर दिसायला लागला. रोहा ही त्यांची जन्मभूमी त्यांना साद घालत होती. जन्मभूमीचा वारसा. रोहे गावाकडे कुठूनही दृष्टिक्षेप टाकला तरी ते गाव विलोभनीय दिसतं. निसर्ग सौंदर्याचं आंदण या गावाला लाभलेलं आहे. गावात प्रवेश केल्याबरोबर या सौंदर्याचं पदोपदी दर्शन होतं. नवख्या माणसाला तर प्रथम दर्शनीच गावाचं ते मोहक रूप मोहून टाकतं. रोहे गावात प्रवेश करतानाच कुंडलिका नदी प्रत्येकाचं स्वागत करते. ही कुंडलिका नदी पश्चिम वाहिनी आहे. रोह्याची रखवाली करण्याचंच काम जणू तिच्याकडे आलेलं आहे, कारण तिला ओलांडून गेल्याशिवाय गावाची गाठ पडत नाही. अरुंद दगडी पुलावरून नदी ओलांडून जात असताना पाण्यात खडकांची काही बेटं दिसतात. त्या बेटांसारख्या खडकांना गोंजारून नदीचं पाणी संथपणानं पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असतं. पावसाळ्यात मात्र ही नदी रौद्र रूप धारण करते. मग तिच्या काठावर उभ्या असलेल्या वृक्षवल्लरींना आत्मसमर्पणाखेरीज गत्यंतर नसतं. पाण्याची पातळी इतकी वाढते की पलीकडच्या तीरावरील बाजारपेठेतल्या दुकानांशी नदीचं पाणी सलगी करायला जातं. अशा परिस्थितीत बाजारपेठेत लहान लहान नावांचा संचार सुरू होतो. पण एरवी मात्र कुंडलिका संथपणानं वाहत असते. ही नदी ओलांडून गेल्यानंतर प्रथम बाजारपेठ लागते. बाजारपेठेच्या मागच्या बाजूला डोंगरांच्या रांगा आहेत आणि या डोंगरांच्या कुशीत हे रोहे गाव वसलं आहे. दुरून बघितलं म्हणजे डोंगरांच्या कुशीत असलेल्या गर्द झाडींमध्ये घरं खोचून ठेवल्यासारखी दिसतात. 10 वीर हे रोह्याचं ग्रामदैवत. 10 वीरचा अपभ्रंश होऊन आज त्या देवीचं नाव धावीर असं झालेलं आहे. डोंगराच्या पलीकडच्या बाजूला हे धावीरचं मंदिर आहे. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी या देवीची गावातून पालखी निघते. त्या प्रसंगी सारा गाव गजबजून गेलेला असतो. प्रत्येकाच्या उत्साहाला उधाण आलेलं असतं. पालखीच्या पुढून वाजत गाजत जाणारा ब्रिटिश बँड हे गावकऱ्यांचं खास आकर्षण. बाहेरगावी राहणारी रोहेकर मंडळी त्या दिवशी पालखीला आवर्जून उपस्थित राहतात. देवीची कृपा संपादन करणं ही रोहेकर मंडळींच्या दृष्टीनं परमवांछनीय गोष्ट. मात्र पालखीचं दर्शन चुकवणं हा त्यांच्या दृष्टीनं अक्षम्य अपराध असतो. भोपी हा ग्रामदेवतेचा पुजारी. गावकऱ्यांच्या दृष्टीनं तो अतिशय भाग्यवान समजला जातो. पूर्वजन्मीच्या सुकृतानं त्याला हे भोपीपद प्राप्त झालेलं आहे अशी गावकऱ्यांची धारणा असते. देवीची पूजा अर्चा आणि अन्न व्यवस्था तोच बघत असतो. अस्पृश्यांना मात्र देवीच्या भक्तांनी अजूनही दूर ठेवलेलं आहे. त्यांना मंदिराची पायरी ओलांडता येत नाही. खोबऱ्याचा प्रसाद त्यांना बाहेरच्या बाहेर लांबूनच मिळतो, परंतु त्याबद्दल कुणालाही खेद वा खंत वाटत नाही. परंपरागत हे असंच चाललेलं आहे. नवरात्रात या धावीर देवीची 9 दिवस जत्राही भरते. रोहे गावाची वस्ती साधारण 3-3.5 हजारांची. गावातली बहुतेक घरं मातीत बांधलेली, वर 2 बाजूंनी अथवा चहू बाजूंनी उतरतं कौलारू छप्पर कुणाच्याही चटकन नजरेत भरतं. प्रत्येक घरापुढे छोटंसं अंगण आहे. गोमयानं ते सारवलेलं आहे. घरातल्या भिंतींमध्ये ठिकठिकाणी खुंट्या ठोकलेल्या दिसतात. काही घरांना पडवी दिसते. पडवी आणि घरातली भुई गूळ तेल यांनी चोपून तयार केलेली आहे. त्यावर गोमयानं सारवण केलेली आहे. पंचमहाभूतातलं एक तत्व म्हणून या मातीच्या घराचं पावित्र्य प्रतीत होतं. कित्येक घरांमध्ये गोठे दिसतात. भल्या पहाटे एखादी दुभती गाय हंबरते. मग वासराच्या लुचण्याचा आवाजही दीर्घकाळ ऐकू येतो. वासरू वारा प्यायल्याप्रमाणे उड्या मारायला लागलं की मातेच्या दुधानं त्याचं पोट तुडुंब भरलं आहे असं समजायचं. मग चरवीत दुग्धधारांचं नर्तन चालल्याचा आवाज कानी पडतो. चरवी भरत आली की फेसाचा बसका आवाज ऐकू येतो. रामप्रहरीच गाव जागं होतं.
काही घरांमधून घनश्यामाची भुपाळी गुणगुणल्याचा मंजूळ आवाज कानी पडतो, त्याच वेळी घराची आणि मनाची साफसफाई सुरू होते. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.